तुम्ही संत जन माझे ऐकावे वचन, कृपा करा मजवरी किंवा करा कृपा मजवरी, एकदा दाखवा तो हरी. आहे तुमचे हाती म्हणून येतो काकुलती, करा कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी. एका जनार्दनी थारा संती द्यावा मज पामरा, करा कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी. विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताची. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंदि वल्लभं, कलावज्ञ जीवोदरार्तावतारं, कलंकंक तेजोदिकामोदि वक्त्रं, खलानिशवादा पणोदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशदे प्रेम काही कळा. निर्गुण गंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम, भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निनगुर नाम. असे समाधी तेथे भक्तीचा जिवाळा, नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा. मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या, तुम्ही संत जन माझे ऐकावे वचन, करा कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी. वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेतून, याचा बेस कमी करतो ना, यांच्या कृपेतून ही कीर्तनरूपी सेवा भगवत चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे. कीर्तनाच्या संबंधातून निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त, महाराष्ट्रभूषण, दक्षिण काशी क्षेत्र पैठण निवासी दत्तात्रय जनार्दन स्वामी श्री संत एकनाथ महाराज यांचा आपली इच्छा प्रगट करणारा अत्यंत गोड असा अभंग आहे. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये पर्याय द्यायचा तो म्हणजे असा,
आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री मकरध्वज महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आपल्या या श्री क्षेत्र चिंचवण गावामध्ये गेली 60 वर्षापासून सुरू असलेला या वर्षीचं हे 61वे वर्ष आहे. मकरध्वज महाराजांचा हा जन्म उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात हा याही वर्षी तितक्याच दिमाखात संपन्न होतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. मला या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा हा योग आला हे माझं परम भाग्य आहे आणि आपल्यालाही बोलण्याचा मध्ये बडबड करण्याचा योग येतोय हे त्याही पेक्षा सौभाग्य आहे. मला या महोत्सवामध्ये येण्याचं निमंत्रण आमचे आदरणीय पुरुषोत्तम महाराज आणि त्याचबरोबर या भागाचे नेते आणि आमचे परमस्नेही आदरणीय सोमनाथजी बडे सर यांच्याद्वारा इथे येण्याचा हा योग आहे. या संबंधाने आपण सर्वजण उपस्थित आहात. ही सर्व आमची संगीत कलाप्रेमी यांची मांदियाळी या ठिकाणी जमलेली आहे आणि म्हणून संगीतप्रेमी कलाकारांच्या यूट्यूबचे मालक, तुम्हाला वाटलं आपले मालक, यूट्यूबचे मालक खोटे माऊली यांची उपस्थिती आहे. आपल्या या परिसरातील दुसरे एक रत्न आणि आमचे गुरुबंधू ज्यांचा मला नितांत आणि सार्थ अभिमान आहे, वेदांतात ज्यांचा हात खडा आहे आणि नवोदित युवकांमध्ये आज ज्यांचं अत्यंत गोड नाव आहे आणि वडवणी शहरामध्ये अत्यंत दिग्गजांच्या लोकात 4 महिने चातुर्मास करणारे निळकंठेश्वर संस्थांचे मालक महंत आमचे आदरणीय विठ्ठल महाराज शास्त्री यांची उपस्थिती आहे. माझ्या समवेत आलेले आयबेन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी आमचे सुरेश महाराज जाधव यांची उपस्थिती आहे. अत्यंत गोड असे दोन्ही मृदंग वादक महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे आणि मला ज्यांचा सार्थ अभिमान आहे असे दोन्हीही मृदंग वादक, सर्व ही भजनी मंडळी, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. अभंग ही जितकी मंडळी गोड आहे ना त्याहीपेक्षा अभंग फार गोड आहे. माझ्या समवेत आलेले, मला ज्यांनी इथपर्यंत पोहोचतं केलं असे माझे परम मित्र, माझे खूप लाडके आणि जवळचे मित्र आमचे सोनी मोह्याचे आदरणीय भारतजी तोंडे सर यांच्याद्वारा इथे येण्याचा योग आहे. ज्यांचं जेवण अत्यंत सुंदर झालं असं आमचं ज्यांच्याकडे मी म्हणणार आहे असे या गावचे गेली 10 वर्षापासून असलेले सरपंच आदरणीय राम महाराज महात्रे पाटील यांची उपस्थिती आहे. चुकलं तर माफ करा, मी पहिल्यांदाच आपल्या गावात आहे. आमचे सरपंच साहेब यांची उपस्थिती आहे. आधी करून आपण सर्वजण उपस्थित आहात. इथं सगळे रती महारथी आहेत, म्हणजे मी अतिरेकी असं समजू नका. अभंग नाथ महाराजांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज आपली इच्छा प्रगट करतात. मला असं वाटतं इच्छा प्रगट करण्यासाठी, आवड आपली व्यक्त करण्यासाठी तितक्या आवडीची व्यक्ती समोर असावी लागते. एखाद्या वेळेला इच्छा प्रगट झाली आहे, आपली खूप छान इच्छा आहे, पण ज्यांच्या जवळ बोलायचे आहे तो आवडीने ऐकणारा नसेल तर मग मात्र आपली इच्छा प्रगट होऊन सुद्धा उपयोग होत नाही. काय होतं, कधी कधी इच्छा चांगली असते, आपली आवड खूप चांगली असते, पण निवड मात्र चुकीची होते. कधी कधी आपली निवड योग्य असते पण आवड चुकीची असते. कधी कधी आवडही चुकीची असते आणि निवड सुद्धा गणेश महाराज चुकीची असते. तर कधी कधी आवडही योग्य असते आणि निवड सुद्धा योग्य असते. आज नाथ महाराजांच्या जीवनामध्ये आवडही योग्य आहे आणि निवड संतांची सुद्धा योग्य आहे. विठाला काहींच्या जीवनामध्ये आवड योग्य असते, आवड योग्य आहे, आवड खूप चांगली आहे,
आवड भजन गाण्याची आहे, भजन म्हणण्याची आवड आहे, पण दारू पिल्याशिवाय म्हणता येत नाही, निवड चुकीची आहे. मी कितीतरी नावं सांगेल. अर्थात विषय असा आहे, आवड खूप चांगली असते पण निवड मात्र चुकीची असते. स्वर खूप चांगला आहे हो, गायक खूप चांगला आहे, पण तमाशात गातो ना विठाला विठाला. कधी कधी काय होतं, आवड योग्य असते, गाण्याची आवड आहे, पण निवड करताना चुकीची आहे ना. म्हणून असे गाणे गा की असं कवित्व करा की त्या कवित्वाचा स्पर्श हा परतत्वाला झाला पाहिजे. आपल्या गाण्याने समोरच्याचा आनंद हा द्विगुणित झाला पाहिजे. आपल्या गाण्याने समोरच्याचा आनंद गेला नाही पाहिजे. काय गाणे निघले अलीकडच्या काळात, मी तिकडे जाणार नाही, माझा तो आवडीचा विषय पण नाही. अर्थात वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. ज्ञानोबराय बोलतात, वाचेमध्ये कवित्व असावं आणि त्या कवित्वाचा स्पर्श हा परमतत्वाला झालेला असावा. तो परमतत्वाचा स्पर्श गाणाराला जितका आनंद देत नाही त्याही पटीने समोरच्याला जास्त आनंद देतो. म्हणून गेली 700 वर्ष झाले आजही रूप पाहताचा आनंद टिकून आहे. गेली 400 वर्ष झाले आजही सुंदर ते ध्यान आम्ही तेवढ्या आवडीने म्हणतो. असं एखादं चित्रपटातलं गाणं सांगा की गेली 7 दशक ते सुरू आहे का एखादं गाणं? काय गाणे तर येतात बापरे, पण ते गाणं एका लग्नाच्या सीजन पुरतं सुद्धा टिकत नाही सोमनाथराव. एका लग्नाच्या, तुम्ही म्हणता का एखाद्या लग्नात सीजनमध्ये ते गाणं? अजिबात नाही, अजिबात नाही टिकत ते गाणं. त्याला कधी चाल लावली का सोमनाथ महाराज तुम्ही एखाद्या गाण्याला? नाही. का? ते टिकत नाही. पण 750 वर्ष झाले आज सुद्धा आम्ही तितक्याच ताकदीने माऊलीचे अभंग गातो, नाथ महाराजांचे अभंग गातो. हा त्या गाण्याचा सुगंध आहे. मी आणखी पुढे येणार आहे. मी अगदी आपल्या संकल्पित वेळेत कीर्तन थांबवेल, चिंता करू नका. आपलं कीर्तन कधी का सुरू व्हायना, वेळेवर समाप्त करू. आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदची शाळा, कधी का भराना, टायमावर सुटली पाहिजे. विठ्ठला अर्थात विषय असा आहे, काहींच्या जीवनामध्ये आवड योग्य असते, निवड चुकीची असते. पण काहींच्या जीवनामध्ये आवडही योग्य असते, निवड सुद्धा योग्य असते. काहींच्या जीवनामध्ये निवड चुकीची असते, आवड खूप चांगली असते. मग मोठा जरी माणूस असला ना, निवड का चुकली एखाद्या मोठ्या माणसाची, तर मोठ्या माणसाला सुद्धा कधी कधी खाली यावं लागतं. हा निवडीचा तोटा आहे. भीष्माचार्याचं नाव आपण ऐकलेलं असाल. भीष्माचार्य एक फार मोठे पंडित होऊन गेले. ज्या वेळेला मुलगा जन्माला आला त्यावेळेला गंगेने सांगितलं, स्वामी अर्थात शंतनू राजाला गंगा म्हणते, मालक आपल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी मी घेणार. आपला मुलगा शिक्षणासाठी कुठं ठेवायचा हे मी ठरवणार. अलीकडच्या काळात तर शाळेविषयी आणि शिक्षणाविषयी बोलायसारखंच राहिलं नाही. चांगले पोरं लाईनीला लागले होते तर लगेच कोरोनाची 3री लाट आली बुवा. पण बडे सर, तुमचा एवढं गावाचं भाग्य थोर आहे. मकर ध्वजाची शक्ती एवढी जबरदस्त आहे की तुमचा लॉकडाऊनमध्ये सुद्धा सप्ताह झाला आणि या वर्षी सुद्धा सप्ताह आहे महाराज. एकदम जवळजवळ भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या आणि वामन भाऊच्या पुण्यतिथीच्या तारखा बऱ्याच कॅन्सल झाल्या आमच्या यावर्षी. हो का? म्हणजे 3री लाट आली. पण 3री जरी लाट आली तर इथे 4थी लाट आहे महाराज. 3री लाट इकडे येऊ शकत नाही, इतकी लाट भरपूर आहे ना. कोणत्या नदीचं पाणी आहे मला माहीत नाही, तुमच्यातून कोणती गंगा चालली आहे, एवढी तुफान गर्दी. एक वाक्य सांगू का तुम्हाला? एक वाक्य सांगतो. 2 लाटेतून वाचून 3ऱ्या लाटेला अर्ध पार करत असताना सुद्धा आपण आज कीर्तनामध्ये सर्वजण उपस्थित आहोत. याचा अर्थ असा आहे, आपल्या सर्वांवरती मकरध्वज महाराजांची कृपाच आहे, म्हणून आज आपण उपस्थित आहे. हे बघा बरं, टाळ्याला बी काय टोल ना काय का तुमच्याकडं? जरा जोरात वाजवायचे असल्यात वाजत जा ना. असं बस बस. आता गाडीला आहे बा टोल नाका, नसलं तर दंड द्यावा लागतोय. खरं सांगा, जर त्याची कृपा नसती तर आज आपण कीर्तनात बसलो असतो का? माफी मागून बोलतो, म्हणजे मास्क लावणारला मी विरोध करतोय असा अर्थ चुकीचा काढू नका. पण ज्या दिवशी आपलं ठरलंय ना मरण, त्या दिवशी किती मास्क लावा, किती ऑक्सिजन जवळ ठेवा आणि किती दवाखान्याचे बेड बुक करा. ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशी आपण जाणारच आहोत. आणि आपलं जाणं जर नसेल
तर आपलं 106 वर्षाचं बीडचं म्हातारं कोरोनाला हरवून आलं होतं, हेही आपण पेपरला वाचलंय. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कोणीही असो. याचा अर्थ असा आहे की कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. म्हणून जोपर्यंत आपण आहोत ना, तोपर्यंत आनंदाने जीवन जगा. मस्त असा, खूप सुंदर असा, खूप छान असा. माणसाला आयुष्य आहेच मोजून 20 ते 25 वर्षाचं. किती वर्षाचं आहे? तुम्ही म्हणाल महाराज शतगणिले ते, अहो 100 वर्षाचं जरी असलं तरी 50 वर्ष कशात गेले आपले? झोपीत गेले. 50 वर्ष जाधव महाराज झोपीत गेले. 50 वर्षातले राहिले 50. त्यापैकी महाराजांनी परत यादी सांगितली. बालपण गेले नेनता, तारुण्य विषय व्यथा, वृद्धपणी मग मरे मागुता. मग खरं सांगा, मोजून किती वर्षाचं आयुष्य? 25 वर्षामध्ये जर 100 भांडणं आपण करत असू, जगतो कशाला? जागा खाली कर विठाला. माणसाने थोडं जगावं, पण जगत असताना त्या जगण्याचा आनंद इतका द्यावा की त्या आनंदाचा सुगंध लाखो वर्षे टिकावा. एवढं सुंदर जगावं. आणखी सोपा भाव सांगून पुढे जाईल. बस स्वामी, माझ्या अर्थात आपल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी मी घेणार. गंगेने ठरवलं आपला मुलगा स्वर्गात शिकायला ठेवायचं. काय आईची इच्छा प्रबळ असेल. मी माझा मुलगा स्वर्गात शिकायला ठेवणार. शिकवणारे तिथे कोण? खूप चांगले चांगले गुरुजी होते त्या ठिकाणी. बडे सर तुमच्यासारखे अर्थात असे जर चांगले शिक्षक असतील ना, आता मी सुद्धा प्राध्यापक म्हणून 5-6 वर्ष केलं, पण इकडं जोरात चालायला लागल्यामुळे तिकडं सोडून दिलं. अर्थात विषय असा आहे, म्हणजे माझं PhD चालू आहे सध्या. अर्थात विषय असा आहे की अलीकडच्या काळात फार कठीण आहे महाराज. जुन्या काळात काय दरारा होता शिक्षकांचा. तोंडे सर शिक्षक आजही मला खरं सांगा, आपले ज्यावेळेला, म्हणजे मी आता 35चा आहे, आपले ज्यावेळेला शिक्षक दिसतात, आपले शिक्षक समोरून आल्याबरोबर आपल्याला त्यांच्याकडे नतमस्तक व्हावं वाटतं. बरोबर ना सरपंच? की नतमस्तक व्हावं वाटतं. पण खरं सांगा माऊली, अलीकडच्या काळात माफी मागून बोलतो, लॉकडाऊन पडल्यानंतर आनंद मानणारी सुद्धा काही काही माणसं मी पाहिले. बापरे, शाळाच भरू नाही वाटतं. म्हणजे विद्यार्थ्यांनाही बोलत मी, अर्थ चुकीचा काढू नका. फार कठीण आहे महाराज ही परिस्थिती. एका कॉलेजला मी व्याख्यानाला गेलो. व्याख्यानाला गेल्यानंतर मला ज्यांनी बोलवलं त्यांना यायला वेळ होता. मी आपलं त्या कट्ट्यावरती बसलो. आता कट्ट्यावरच्या काय गप्पा असतात, त्या काय कीर्तनं सांगायच्या का? इतक्या सुंदर वेदांताच्या गप्पा चालल्या होत्या. फार मोकळ्या मनाने चालल्या होत्या. हो, जे माणसं मोकळे हसतात ते मोकळ्या मनाचे असतात, जे नाजूक हसतात ते मुक्या माजाचे असतात, असं वेदांताचार्य इंदुरीकर महाराज म्हणतात. विठ्ठला अशा त्यांच्या मोकळ्या गप्पा चालू होत्या. असं मी म्हणत नाही बरं. अर्थात मोकळ्या गप्पा चालू होत्या. आणि गप्पा चालू असताना त्यांनी एका पोराने अशी तंबाखू काढली, खायला लागला. आता मी फक्त पाहत होतो त्याच्याकडे आणि त्या गप्पा ऐकत होतो. आणि तंबाखू खाल्ल्यानंतर वरून एक व्यक्ती आली. आल्याबरोबर त्याने तो हात असा मागं केल्यानंतर मला त्याचं कौतुक वाटलं. ज्या अर्थी ही व्यक्ती आल्यानंतर हा बिचारा लाजतोय, चोपतोय, शरमतोय, त्या अर्थी हे याचे कोण असले पाहिजेत? गुरुजी असले पाहिजेत. मला आनंद वाटला. मी ते व्यक्ती गेल्यानंतर म्हणलं, काय रे बाळा, तू कोण्या वर्गात शिकतो, तो काय करतो याच्याशी मला घेणं देणं नाही, पण तुला गुरुजींच्या प्रती आदर आहे. आणि तो मला पाहून समाधान वाटलं. तो म्हणला, तू इथं नवीन आलास का? मी म्हणलं, पहिल्यांदाच व्याख्यान आहे आपलं. म्हणलं, असं आहे का? तुझं ऐकायचं का? मी आता बरं. मी म्हणलं, ते कोण होते हे मला माहीत नाही, पण तू त्यांचा आदर केलास. ज्या अर्थी त्यांचा आदर केलास त्या अर्थी ते तुझे गुरुजी असले पाहिजे. तो म्हणला, तुला कळत नाही बाबा. मी म्हणलं, हात मग तू मागं घेतला ना? तो म्हणला, का घेतला तेच तुला माहीत नाही. आयती चोळलेली घेते म्हणून घेतला बाबा. फार कठीण लिहिला आहे अलीकडच्या काळात. असं जर असेल तर कसं म्हणावं लागेल? ओ दे भारत देश, कसं म्हणता येईल आपल्याला? फार कठीण आहे महाराज, फार कठीण आहे. आणखी एक भाव सांगून पुढे जाईल. शिक्षणासाठी ठेवलं महाराज. आणि ठेवल्यानंतर शिकवणारे कोण? ब्रह्मदेव आहेत. प्रत्यक्षात भगवान शिवजी आहेत. प्रत्यक्षात भगवान विष्णू आहेत. इतकं परिपूर्ण ज्ञान त्या मुलाला दिलं. आणि दिल्यानंतर मग तो मुलगा गंगेच्या स्वाधीन केला. आणि केल्यानंतर गंगेने सांगितलं, बाळा, हा बाण घे. ही धो धो वाहणारी गंगा बाणाच्या टोकावरती थांबली पाहिजे. बाणाच्या टोकावरती थांबली पाहिजे असा बाण सोड. भीष्माचार्याने असा बाण सोडला शेंडगे महाराज. एका बाणाच्या टोकावरती धो धो वाहणारी गंगा थांबली.
गंगा थांबली. शंतनू राजा स्नाना करता आले. बापरे, एवढी धोधो वाहणारी गंगा आज का बरं थांबली असेल? कुणी अडवलं असेल पाणी? कोणात एवढं सामर्थ्य आहे? कोण असेल हा मुलगा? तेजपुंज मुलगा दिसतो म्हणून शंतनू राजा 2 पाऊल त्या मुलाच्या दिशेने येऊ लागले. आणि आल्यानंतर पाहतात तर गंगेने प्रगट झाल्यानंतर सांगितलं, स्वामी, ह्या गंगा अडवणारा मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नाही, तो आपला मुलगा आहे. हा परिपूर्ण झालाय आणि आता मी तुमच्या स्वाधीन करते. स्वाधीन करते म्हटल्यानंतर गंगेने मुलाला दिलं बापाच्या ताब्यात. मला तो तिथला सगळा भाग सांगायचा नाही, महत्वाचा मुद्दा सांगून पुढे यायचा आहे. भीष्माचार्यांसारखा पंडित कुणी नव्हता, भीष्माचार्यांसारखा विद्वान कुणी नव्हता. भीष्माचार्यांच्या शब्दात एवढं वजन होतं. काही काही लोकांच्या शब्दात एवढं वजन असतं महाराज, की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन तलाव करण्याचं वजन काही काही माणसात होऊन गेले बीड जिल्ह्यातल्या महाराज. काही सामान्य शब्द आहेत का ते? मला बडे सरांनी सांगितलं, हा तलाव जो मंजूर झाला ना, मला वाटतं यशवंतराव चव्हाण साहेबच ना, शंकरराव चव्हाण साहेब इथं आले होते. मोठी मोठी माणसं या जिल्ह्यात होऊन गेली. मुंडे साहेब जर नसते तर मला वाटतं ह्या डोंगरातले लोक कवर ऊस तोडीला असता, काही कळत नाही. त्या डोंगरावरच्या मुरमाव सुद्धा ऊस पिकलाय महाराज इथं. अर्थात मोठी माणसं जर असतील आणि कामाची माणसं असतील तर काय होतं हे सगळ्या बीड जिल्ह्याने येऊन इथं या तळावाच्या शेजारी पाहावं. किती नंदनवन झालं महाराज. याला जंगल मी मंगल म्हणायचं, आणि आमच्याकडं मंगल नसून जंगल नाही, काहीच नाही. फार कठीण आहे महाराज. अर्थात सांगितलं काय शक्ती होती. भीष्माचार्यांसारखा अट्टल राजकारणी कोणी नाही महाराज, पण एवढा विद्वान. काय शब्दात वजन होतं. शब्द टाकला भीष्माचार्याने तर देवाला शब्द माग घ्यावा लागला. भीष्मपण केला खरा. काय शक्ती होती, काय वजन होतं शब्दामध्ये. एवढं वजनदार व्यक्तिमत्व असताना सुद्धा पुरुषोत्तम महाराज 6 महिने शरपंजरी भीष्माचार्यांना पडावं लागलं होतं. का पडावं लागलं होतं त्याचं कारणच आहे, भीष्माचार्यांची फक्त निवड चुकली होती. विठाला अर्थात भीष्माचार्याने धर्माच्या बाजूला जायला पाहिजे होतं, पण भीष्माचार्य धर्माच्या बाजूला न जाता ते दुर्योधनाच्या बाजूने गेले. म्हणून 6 महिने शरपंजरी पडावं लागलं. किती मोठा त्यांच्यावरती हा आघात आहे महाराज. म्हणून संगत करना बडों की तो बडत बड जाय और संगत करना नीचे की तो. महाराज म्हणतात, पतन उद्धार संघाचा मयी तेजवाद मा संत सेवी. संगतीचा महिमा असतो. माणसाच्या जीवनामध्ये मार्गदर्शक हा कधी चांगला असला पाहिजे. मार्गदर्शक का चुकीचा मिळाला ना, मग मात्र माणसाचं जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आज ज्यांची जयंती आहे, आज ज्यांची जयंती, त्यांच्या जीवनात मार्गदर्शन चांगलं आहे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी महाराष्ट्र घेत असला, शोभा शोभा सब कुछ कहे लेकिन जिजाऊ कहे ना कोय, एक बार जिजाऊ कहे तो लाखो शोभा पैदा होय. काय सामर्थ्य आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये मासाहेबांसारखे मार्गदर्शक होते. म्हणून अवघ्या 16व्या वर्षामध्ये स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये रामकृष्ण परमहंसारखे मार्गदर्शक होते. म्हणून जीवन घडलं महाराज. स्वामीजी ज्यावेळेला पाश्चात्य देशात भाषण देण्यासाठी चालले होते, जात असताना नावेतला तो प्रवास करत असताना पोशाख पाहिल्याबरोबर निंदा सुरू झाली. पण मोठी माणसं स्वतःची निंदा ज्याला चालू असते ना, त्याला शांत असतात. आणि खरं सांगू का, हत्ती गावात आल्यावर कुत्र्याने भुकलंच पाहिजे. आणि जर नाही कुत्रे भुकली तर हत्तीत काय वजन आहे. हत्ती चालल्यावर कुत्र्याने असं भुकलंच पाहिजे. तसंच स्वामीजी चालले होते, नावेतले कुत्रे भुकत होते, पण स्वतःची निंदा जोपर्यंत चालू असते ना, तोपर्यंत मोठी माणसं शांत असतात. पण आपल्या देशाची आणि धर्माची निंदा ज्याला होऊ लागली ना,
त्याला स्वामीजींनी सांगितलं, खबरदार, यापुढे जर माझ्या देशाची आणि धर्माची निंदा कराल तर एका एकाला ओसळत्या समुद्रात फेकून देईल. काय सामर्थ्य आहे महाराज. त्यांना अमेरिकेतल्या लोकांनी विचारलं, का हो स्वामीजी, तुमच्या अंगावरचा भगवा पोशाख आहे, तुमच्या अंगावर फेटा आहे, सगळे पोशाख अर्थात सगळे कपडे तुम्ही भारतीयांचे घातले, चप्पल तुम्ही आमची का घातली, ती सुद्धा भारतातून आणायची ना. स्वामींनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. ते म्हणले, आमचं भारत देशातले कपडे का घातले, कारण आमची संस्कृती ही त्याग प्रधान आहे, कारण ती संस्कृती म्हणून माझ्या डोक्यावर परिधान केली, आणि तुमची संस्कृती भोग प्रधान आहे म्हणून पायात दाबली मी. अर्थात माझ्या संस्कृतीला मी डोक्यावर घेणार आणि तुमच्या संस्कृतीला पायाखाली दाबणार. अशा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे. अर्थात फार मोठी माणसं या देशात होऊन गेली महाराज. काय त्याग असेल, काय सामर्थ्य असेल. एका शब्दामध्ये माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असं म्हटल्यानंतर जगाने टाळ्या वाजवाव्यात. माझ्या बंधू भगिनींनो म्हटल्यानंतर काय सामर्थ्य असेल महाराज. एवढं सामर्थ्यशाली माणसं या देशात होऊन गेले आणि म्हणून त्यांच्या पुण्यावरती आज आपण चालत आहोत. माणूस जे मोठा झालेला असतो ना, त्याला एक जी पहिली पायरी असते ना मार्गदर्शकाची, ती पायरी खूप चांगली असली पाहिजे. आज बडे सरांच्या संस्था आहेत, मी आल्यानंतर चर्चा केली, एवढ्या संस्था का सर तुमच्या आहेत. सरांनी उत्तर दिलेलं फार गोड आहे. माझे मार्गदर्शक त्या काळातले खूप चांगले होते, आज मी एवढं कमवू शकलो. मोठी माणसं झाले ना, कोणी असो दादा, कोणीही असो, माणूस ज्याला मोठा होतो ना, एखाद्याला विचारलं ना, का हो सचिन महाराज एवढा सुंदर मृदंग वाजवता तुम्ही. सचिन महाराज म्हणतील, महाराज माझ्या गुरुजींचा आशीर्वाद आहे. का हो कराळे महाराज तुम्ही तबलाही छान वाजवता आणि आता पकवाजही सुंदर, बरोबर आहे ना, हो ना, तबलाही छान वाजवता, बरोबर ना पांडुरंग महाराज, अर्थात पखवाजही सुंदर वाजवता. अहो माझ्या गुरुजींची कृपा आहे, बरोबर आहे ना माऊली, गुरुजींची, जगदाळे गुरुजींची कृपा आहे. अर्थात विषय असा आहे, माणूस जो मोठा होतो ना, तो मोठा झाल्यानंतर त्याच्या पाठीशी त्याच्या गुरुजींची शक्ती अर्थात मार्गदर्शकाची शक्तीच असते. आणखी एक भाव सांगून पुढे येईल. अर्थात माणसाच्या जीवनामध्ये मार्गदर्शक का चुकले तर मोठा माणूस. लादेनच्या आईला एक दिवस मी प्रश्न विचारला. तुम्ही म्हणता हे काय लादेनचा दोस्त आहे का. अर्थात विचारलं नाही, मी ते गुगल मॅपवर वाचलं. लादेनची माय असं म्हणते, माझा लादेन खूप चांगला होता. काय म्हणते ऐका बरं, हे पायऱ्यावर बसणाऱ्या पोरांच्या आईनी तर नक्की ऐकलं पाहिजे बरं का. पायऱ्यावर बसत होते ना पोरं, त्यांच्या माईने तर नक्की ऐकलं पाहिजे. लादेनची माय असं म्हणते, लादेन, लादेन माहिती आहे का तुम्हाला इथं कुणाला सगळ्यांना माहिती आहे लादेन. लादेनची माय असं म्हणते, माझा लादेन चांगला होता. याचा अर्थ असा आहे, प्रत्येक आईला आपला मुलगा चांगलाच वाटत असतो. त्या आईला विचारलं, मग तुझा लादेन चांगला होता ना, त्याने अमेरिकेतली एवढी मोठी बिल्डिंग का उडवली, जगात प्रसिद्ध असणारी त्याने बिल्डिंग उडवली ना. मग ती म्हणली, माझा लादेन चांगला होता, पण त्याला नंतर चुकीचे लोक भेटले म्हणून तो बिघडला. अर्थात माणसाचं जीवन आहे ना, उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. महाराज किती सुंदर उदाहरण देतात. महाराज म्हणतात की मोठा जरी माणूस असला ना, तरी संगतीत गेल्यानंतर बिघडल्याशिवाय राहत नाही. कोरोनाच्या काळामध्ये माळकऱ्याने माळी काढल्या, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणले माळ काढल्यानंतर इम्युनिटी पॉवर येते. आता पुढचं सांगत नाही मी, अर्थात कठीण आहे हे सगळं कदम महाराज, हे चुकीचं आहे ना. असं जर असतं तर भारत देशाच्या पेक्षा सुद्धा पाश्चात्य देश खूप मांसाहारी आहेत. त्यांच्यातले लोक किती मेले आणि आपल्यातले लोक किती मेले, याची जर टक्केवारी काढली तर आपल्यातले लोक कमी मेले आणि त्यांच्या पटीने आपला भारत देश खूप मोठा आहे. अर्थात हे चुकीचं आहे माणसाची. मला खरं सांगा, इथं 3 दिवस झाले या मकर ध्वजाच्या दारात सप्ताह चालू आहे. इमानदारीने सांगा, कुणाला तरी कोरोनाचा मनात तरी आला का तुमच्या. बोला बोला बोला, झोपला काय बचत गट सगळा. नाही नाही म्हणते ती, सांगा आला का तुमच्या कोरोना मनात तरी. ही सुद्धा लसच आहे ना. विठाला जगद्गुरु तुकोबाराय असतील, आदी करून साधू संत असतील, यांचं जीवन काय शोभायमान आहे. महाराजांचे मार्गदर्शक खूप चांगले आहे. नाथ महाराजांचं जीवन इतकं समृद्ध आहे. महाराज नाथ महाराज शांत आहेत, नाथ महाराज श्रीमंत आहेत, नाथ महाराज संत आहेत. काही वेळेला श्रीमंत असतात, शांत असतात, पण संत असतीलच,
असं सांगता येत नाही. काही वेळेला श्रीमंतही आहेत, संतही आहेत, पण शांत असतीलच असं सांगता येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत आहेत, जगद्गुरु तुकोबाराय संत आहेत, पण जगद्गुरु तुकोबाराय शांत नाहीत. महाराज म्हणतात भले तरी देऊ. हे काय शांततेचं प्रतीक आहे का? अजिबात नाही. महाराजांना शांती जर असती तर मग एवण अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला, ही अवस्था प्राप्त झाली असती. पण जगद्गुरु तुकोबाराय हे गरीब नव्हते विठ्ठल महाराज. आता काही काही कीर्तनकार त्याला इतकं गरीब बनवतात ना तुकाराम महाराजाला, मला ती आवडत नाही खरं म्हणजे. तुकाराम महाराज काय गरीब होते का तोंडे सर? अजिबात नाही. तुकाराम महाराजांची किती समृद्धी आणि श्रीमंत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कीर्तनात येऊन बसावं, काय सामर्थ्य असेल त्या कीर्तनाचं. आणखी भाव सांगू तुम्हाला, जगद्गुरु तुकोबाराय काय काय कीर्तनकार किती सांगतात तो. तुकाराम महाराजांची चुलीव हरळी, केळीव नारळी, घर चंद्रमुळी, राहायला घर नव्हतं, काहीच खायला नव्हतं, असं कुठं होतं का? अजिबात नाही. सोपं सांगू का तुम्हाला, तुकाराम महाराजांना जी पुण्याची सासरवाडी मिळाली होती ना, ती पुण्याची सासरवाडी 3000 एकर ऊस होता तुकाराम महाराजांच्या सासरवाडीत, आणि त्यांचा कारखाना पैसे बुडवीत नव्हता. लई फुल रेंज तुम्हाला बी अर्थात, कारखाना पैसे बुडवीत नव्हता. मला खरं सांगा, 3000 एकर ऊसाचा मालक पोरगी देत असताना ज्याला सोयाबीन सुद्धा रानात नीट पिकत नाही त्याला पोरगी देईन का? वय आज तुमच्याकडे कसं आहे? वय असंच आहे का? वय दादा असं आहे का? नाही. ज्या मुलाला आपली मुलगी द्यायची आहे त्या मुलाचं आपण चेक करतो की नाही सगळं, हा मुलगा करतो काय? बरोबर आहे विनेकरी बा? आहे ना तुम्हाला मुलगी? मुलगी आहे का तुम्हाला? किती आहे? वा वा, चेहरा त्याच्यामुळे प्रसन्न आहे तुमचा, आहे का नाही? कसं आहे विनेकरी, हारण फिरण मस्त वगैरे. विनेकरी बुवा तुमचं माझं भाग्य एवढं चांगलं आहे, आपल्याला दररोज हार आहेत गळ्यात. काही काही लोकांना 2दाच हार आहेत, एकदा लग्नातला आणि एकदा मध्ये हाराची त्यांची गाठ भेटत नाही. मला खरं सांगा, तुमची मुलगी ज्या मुलाला दिली त्या मुलाचं काही तुम्ही पाहिलं का? उगाच एखाद्या मध्यस्थीने सांगितलं लगेच मुलगी देऊन टाकली? मध्यस्थी कोण सगळी माहिती काढली मग दिली, आहे की नाही? मध्यस्थी जी माहिती देईन त्याच्यावरही आपण विश्वास ठेवत नाही, पुन्हा तिथल्या आणखी लोकांना फोन करतो. मला एक सांगा, आपण म्हणतो की नाही, बरं तो पोरगा करतो काय, बरं तो कुठंतरी चिटकालेला आहे, म्हणजे लाईटीला नाही नोकरीला, असं पाहतो की नाही आपण? तो किती टक्क्यात बसला आहे, 20% आहे का, अजून अनुदानाचा मिळत लागा ना वर्षा गायकवाडकडून, हे पाहतो की नाही आपण सगळं? अर्थात हे सगळं पाहतो. बरं त्याला किती टाइम प्यायला लागतं? पाणी पाणी, आपकी सोच बुरी मैं क्या करू. अर्थात असं आपण सगळं पाहतो की नाही? हे सगळं पाहिल्यानंतर मग ठरवतो मुलगी द्यायची. तसं तुकाराम महाराजाच्या सासरवडीतल्या लोकांनी काहीतरी विचार केला, बरं जाऊ द्या मरू द्या. याच्यापेक्षा सोपं सांगतो, अहो आमच्यासारखे कीर्तनकार माणसं 2च अभंग पाठ आहेत ना, आमच्या 2 अभंग पाठ असणारा माणूस जर गाडीत फिरत असेल तर 4000 अभंग लिहिणारा माणूस किती श्रीमंत असेल. ती तुकाराम महाराजांची श्रीमंती आहे. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्ने करू. तुकाराम महाराज नवजाती दुरी दवडीता, नवजाती दुरी दवडीता, अष्टमाची वळगारी, अष्टमाची वळगारी, नवजाती दुरी दवडीता, ओळंगतीद्वारे. लक्ष्मीचा मालक जर तुकाराम महाराजांच्या घरी येत असेल तर महाराज काही गरीब असतील का? अर्थात तुकाराम महाराज शांत नव्हते. आणखी भाव सांगून जाईल पुढे. तुकाराम महाराज संत आहेत, तुकाराम महाराज श्रीमंत आहेत, पण तुकाराम महाराज शांत नाही. नाथ महाराज संत आहेत, नाथ महाराज श्रीमंत आहेत, आणि ते नाथ महाराज अलीकडच्या काळात भगवान बाबा श्रीमंत आहेत, भगवान बाबा शांत आहेत, भगवान बाबा संत आहेत. आमचे आजोबा सांगायचे, भगवान बाबा जर असे गावातून सप्ताह संपून चालले तो घोड्यावरती उभा राहायचे,
गावातल्या लोकांना नमस्कार करायचे, येतो मी आता पुढच्या वेळेला, असा हात जोडून नमस्कार करून घोड्यावर उभा राहून जायचे. आता आपल्या घरी आपल्या नातवाच्या मोटरसायकलवर जर आपण बसलो, हे चाललेला असा पोरगा असं जर बसलं म्हातारं, याच्या गाडी तर बसणार नाही, समजा हे चाललाय ना जोरात, दोनदा विक्षेप केला त्याने, अर्थात असं जर बसलं तर ते म्हातारं त्या पोराला मिठी मारते, हे बघ पडन बघ बाळ्या, जाम दम्माने जाऊ दे. पण बाबा उभा राहायचे, काय सामर्थ्य असेल. मला त्या आरतीतलं पद फार आवडतं महाराज. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाबा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा, अर्थात भगवान बाबा श्रीमंत आहेत, भगवान बाबा शांत आहेत, कारण दिशे शांतीची शोभा. उगवल्या तुळशी जेते, रक्त सांडिले ते धावोनिया आले देव. माझे आजोबा म्हणायचे, अरे त्या विहिरीवर आहे ना बाबाने असं उपरणं टाकावं आणि पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचावी. मी आमच्या विठ्ठल महाराजांना मगाच म्हणलो आश्रमावर गेल्यावर, की तुम्ही मूर्ती बाबांची बसवताय ना, पण ती अशी बसवा, बैसोनी पाण्यावरी वाचियेली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाबा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा. अर्थात काय, बीड जिल्ह्यात नागापूर नावाचं एक गाव आहे. त्या घरी जसे बडे सरांकडं तुम्ही सांगितलं भगवान बाबा जुन्या वाड्यात यायचे, तसं या सुरेश महाराजांच्या गावाला भगवान बाबा दरवर्षी जायचे. यांचं गाव नेकनूर जवळ आंबिलवड गाव आहे. त्या आंब्या खालून बाबांचा टांग्या असा जायचा. बाबा म्हणाले, काय रे एवढा मोठा पोचलास, एवढा मोठा श्रीमंत आहेस, सप्ता संपत आला तरी पट्टी अजून दिली नाहीस. अर्थात ते आंब्याचं सांगता, तुम्ही दुसरीकडे जाऊ नका कुणी. एवढा मोठा श्रीमंत आहेस तू, एखादं फळ तरी खायला द्यायचंच ना आम्हाला तू. असं सांगतात की पुढच्या वर्षी इतके आंबे आले त्या झाडाला. भगवान बाबा विनोदाने त्याला म्हणले, काय रे मी दे म्हणलं म्हणजे काय इतके डोकाला लागेपर्यंत फळ असतात का? एक वर्षी यायचं, एक वर्षी नाही यायचं. ते अजून वर्षाड आंबा येते यांच्या गावातला. काय लीला आहे महाराज, किती लीला अवघड आहे महाराज. त्या नागापूरला भगवान बाबा दरवर्षी दौऱ्याच्या निमित्ताने यायचे. एक वर्ष असं झालं, भगवान बाबा येणार, आजचा दिवस आहे, घरात आनंद आहे, गावात आनंद आहे, गुड्या उभारल्यात, रांगोळ्या काढल्यात, सडा सामर्जन आहे, बाबा येणार आहेत, असं आनंदी वातावरण, प्रसन्न वातावरण आहे. पण योगायोग त्या घरचा माधव नावाचा मुलगाच वारला. मुलगा वारला, पण म्हातारी जुन्या काळातले फार रुबाबदार आणि कणकर असायचे. काय जुन्या म्हाताऱ्यांचं वजन असायचं, अलीकडचे बिड्या फुके, काय वजन असायचं राव म्हाताऱ्यांचं. त्या म्हाताऱ्याचा जोडा कर वाजला तर म्हातारी थरथर करायची महाराज. आता म्हाताऱ्यात वजनच राहिलं नाही. होय बाबा, म्हणजे मी तुमचं विचारतोय असा अर्थ काढू नका. अर्थात काय वजन असायचं जुन्या काळात. म्हाताऱ्याने सांगितले, आज माझा साधू घरी येणार आहे, कोणी सुद्धा रडायचं नाही, कोणी सुद्धा बाबांच्या समोर चेहऱ्यावरती हा भाव दिसू द्यायचा नाही. वर्षातून एकदाच माझे बाबा जेवायला घरी येतात. गेलाय ना मुलगा, वारलाय ना पोरग, ते काय जिवंत होणार आहे का? आता मरू द्या, बघू बाबा गेल्यानंतर त्याचा अंत्यविधी करू. भगवान बाबा आले, वाजत गाजत मिरवणूक झाली, घरी आले, पाद्यपूजा झाली, षडोपचारे त्यांची पूजा झाली. पूजा झाल्यानंतर बाबा म्हणतात, पंगत बसवायची का? बसवा म्हणले पंगत. पंगतही बसली, बाबाही जेवायला बसले, बाबांसोबतचे टाळकरी जेवायला बसले, सर्व चोपदार मंडळी बसले. बसल्यानंतर ताट समोर आलं. समोर आल्यानंतर पुंडली म्हणायच्या टायमाला भगवान बाबा म्हणतात, का हो दरवर्षीप्रमाणे तो छोटा मुलगा, काही मुलं फार गोड असतात राजवीर सारखे, अर्थात ते किती बडबड करणारे, असे बडबड छान करतात ना. भगवान बाबा म्हणले, काय हो, अरे तो गेल्या वर्षी माझा नाही का ताटात तांब्यात लवंडला होता आणि ते ताटात पाणी सांडलं होतं, माधव दिसत नाही, कुठं गेला माधव? माधव कुठं गेला म्हटल्यानंतर सगळ्यांनी म्हाताऱ्याने सांगितलं, बाबा पोट्ट खेळत असन बाहेर, बघू आपण आवाज देऊ, जेव्हा अगोदर बोलवतो मी पोराला, कुठं खेळत असन.
भगवान बाबा म्हणले नाही हो, ते फार गोड पोरगा आहे, त्याला आवाज द्या, असेल कुठंतरी बाहेर, आवाज द्या. हे सगळ्यांना माहीत होतं, आवाज दिला तरी आता ते पोरग मात्र येणार नाही. हे सगळ्या घराने सहन केलं, पण जिचा मुलगा होता ना त्या माईला मात्र सहन झालं नाही. ती माय ताडकन उठली, भगवान बाबाजवळ आली आणि म्हणाली, बाबा आता मात्र तो तुमचा माधव आहे ना, तो येणार नाही, कारण आता मात्र तो माधव येण्याच्या ठिकाणी गेलेलाच नाही बाबा, तो माधव मेलाय बाबा, माधव गेलाय. म्हटल्यानंतर भगवान बाबा म्हणतात, नाही असं कधी होणार नाही. भगवान बाबांचे होठ थरथरले, भगवान बाबांच्या अंगावरती शहारे उभा राहिले. देवा आज मी या घरी आलो, का केलं शे? रागीट स्वभाव तयार झाला त्यांचा. मी येणार, हाच दिवस तू का निवडला शेला न्यायचा? माझ्या येण्याचं काय सफल आहे? मी आल्यानंतर जर अशुभ गोष्टी घडत असतील हे चालणार नाही. भगवान बाबांनी ते आवेशात सांगितलं, कुठे तो पोरगा दाखवा. ज्या खोलीत तो पोरगा झोपवलेला होता ना त्या ठिकाणी बाबा गेले. गेल्यानंतर ती पातळशी चादर त्याच्या अंगावरची बाजूला काढली. काढल्यानंतर भगवान बाबाने ते पोराच्या डोक्यावरती हात ठेवला, असा हात आणून सोडून दिला आणि म्हणले, बेटा माधव उठ, मला जेवायला वाढ, तुझ्याशिवाय मी जीव कसा? ते पोरग ताडकन उठलं, बाबांना जीव घातलं. ते पोरग आज सुद्धा जिवंत आहे. काय सामर्थ्य आहे महाराज. इथं कीर्तनात झोपलेला माणूस आम्हाला उठवणं अवघड आहे, बाबांनी गेलेला माणूस सुद्धा उठवला. बंकट स्वामी महाराजांनी ज्यांना जिवंत केलं त्यांची मुलं आजही जिवंत आहेत. आपले सुरेश पाटील आणि ते नेकनूरचे तुम्हाला माहीत असतील. अर्थात काय सांगू तुम्हाला, मात्रेवाडी नावाचं गाव, मी हे जर सांगायला लागलो ना हे किती सांगत बसल. मात्रेवाडी नावाचं गाव आहे आमच्याकडे बरं का. त्या मात्रेवाडीला एक गोसाव्याचं पोरग होतं. त्या गोसाव्याच्या घरी भगवान बाबा जायचे. जुने साधू आहेत ना, त्या गावात, त्या गल्लीत, त्या घरात आनंद दिल्याशिवाय जात नव्हते. आता अलीकडच्या काळात बदल असा झाला, लोक जन्मायला सुद्धा कुठं जातात? दवाखान्यात. आणि मरायला सुद्धा कुठं जावं लागतंय? दवाखान्यात. त्यामुळे सिस्टीम बिघडली सगळी. जुन्या काळात महाराज साधू त्या घराला प्रसन्न केल्याशिवाय पुढं निघून जात नव्हता. त्या गोसाव्याच्या घरी भगवान बाबाचं जेवण असायचं. योगायोगाने ते गोसाव्याचं पोरग 2 दिवस झालं मेलं. आणि ते गोसाव्यात असं पुरतात ना, त्यांना ते पुरलं. भगवान बाबा म्हणले, अरे तो आदिनाथ दिसत नाही, कुठे आदिनाथ? म्हणले आदिनाथ मेला. पुरलं म्हणले त्याला. बाबा म्हणले असं होऊ शकत नाही. म्हणले उकरा, म्हणले ती माती उकरा. आणि ते आदिनाथला असं वर काढलं आणि काढून म्हणले, आदिनाथ उठ, अजून खूप काम मला तुझ्याकडून करून घ्यायचं आहे. ते आदिनाथ आप्पापुरी आजही जिवंत आहेत आणि त्यांच्या बहुतेक सप्त्यात माझेच काल्याचे कीर्तन आहेत महाराज. हो, जर तुम्हाला खोटं वाटलं ना, तुम्ही फक्त मांजरसुम्याजवळ या, त्या आदिनाथ आप्पाची तुमची मी भेट घालून देतो. हो, सशेवाडी नावाचं गाव आहे मांजरसुम्याजवळ, माहिती ना माऊली तुम्हाला? त्या आदिनाथ आप्पाला भगवान बाबांनी जिवंत केलं होतं. ही काय दंतकथा नाही. नाव पाण्यात बुडली, मग मंत्र फेकला, मग ती वर आली, सत्यनारायण महाराज. हे तसं नाही बरं का, हे तसं नाही. हे अहो आमच्या सुदाम बाबाच्या काळात महाराज निनगुरला पाऊसच पडा ना. गणेश महाराज बरोबर, सुदाम बाबाला लोक म्हणले, ओ महाराज पाऊस पडा ना, कुठं गेला तुमचा देव? आता कोरोनात काय आम्हाला कमी बोलत होते काय लोक? सरपंच लई बोलले ना लोक, कुठे देव? कुलूप लावलं देवानी. पर लोकायला बोलता आम्ही सापडतो काय का नाही. हे फार कठीण लिहिलं आहे महाराज. कुठं गेला देव तुमचा? हो, आम्ही सांगितलं आमचा देव आहे ना, पोलिसाच्या रूपात रोडवर उभा आहे. डॉक्टरच्या रूपात तुला इंजेक्शन कोणी टोचलं? शिक्षकाच्या रूपात कोणी तुला शिकवलंय रोडला? अरे आहे ना आमचा देव, कचरा उचलणारा आमचा देवच होता ना बाबा. पण लोकांना मात्र लई टोचून बोलतात काही काही. आता सरपंच तुम्ही खूप चांगलं जीव घातलं, डबल लाडू खरंच खाऊ वाटत होता बरं का. म्हणजे अजून डबल खायला येणार आहे असा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांचा आग्रह मला फार आवडत होता, पण घड्याळात 8ला 5 मिनटं कमी होती. मी हा लाडू खाल्ला तो जरा झोपेचा मोसम जवळ येईल, अर्थात म्हणजे डबल त्यांच्याकडे जायचं आहे असा अर्थ चुकीचा काढू. हित कटाचाळ्याला आहे मी असा अर्थ काढू नका बरं का. खरंच ना विठ्ठल महाराज तुम्ही बघा, खरं त्या मावशीच्या हाताला तोंडे सर भाजीला चव बी एवढी होती. काही काहींच्या मावशाच्या हाताला चव एवढी असते महाराज. या बाया आहेत ना, ह्यांच्या हाता म्हणजे अन्नपूर्णाच आहे बरं का. ह्यांनी नुसता पाण्याला फोडणी देऊ द्या मावशांनी, इतका नंबर 1 स्वयंपाक करतील. पाण्याला फोडणी दिली ना तरी 1 नंबर आमटी करतात. पण काय काय बायाचा गणेशराव डबाभर मशाला चव नाही कशाला लई लिहिला अवघड. जाऊ द्या मरू द्या, अर्थात फार कठीण आहे. ते आदिनाथ आप्पा आजही जिवंत आहेत. सुदाम बाबाला म्हणले, बाबा पाऊसच पडा ना, कुठं गेला पाऊस? सुदाम बाबा म्हणजे लई रागीट होते विठ्ठलराव, तुम्ही अनुभवले नाहीत. मला त्यांचीच माळ आहे, मला माहीत आहे.
जी बाबाला राग आला नेकनूरला गणपतीचा माळ म्हणून आहे, त्या माळावर जाऊन कपडे काढले, भर कडक उन्हात बाबा बसले आणि म्हणले जेव्हा पाऊस पडन तवा शेव सुद्धा मी उठन. काय डेरिंग आहे राव. आणि 5 वाजता जितका पाऊस आला महाराज, लोकांनी वाजत मठात नेलं त्यांना. फक्त हा प्रयोग तुम्ही आता माझ्यावर करू नका. तुम्ही जर म्हणले ना बाबा महाराज जवारीला पाणी कमी आहे, तुम्ही या गच्चीवरती जाऊन बसा आणि गच्चीवर बसा आणि जेव्हा पाऊस येईल तेव्हा खाली उतरा, आलेले ढग पळून जातील, आमच्या नादी लागू नका. महाराज काय श्रद्धा आहे. इथं कुठंतरी कोटरबन नावाचं गाव आहे, मी ऐकून आहे. त्या कोटरबनला अजून सुद्धा भगवान बाबाच्या नावाने जकात दिल्या जातो. आमच्या नेकनूर जवळ हिंगणी नावाचं गाव आहे, 45 लाख रुपये दिले गडासाठी. काय शक्ती काय सामर्थ्य महाराज लोकांचे. अर्थात ज्ञानोबर आहे, अधिक करून साधू संतांचा हा वारसा पुढे चालवतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, शिक्षणाचा वारसा, भगवान बाबाचा मंत्रच होता ना, एक्कर विका पण पोरं शिकवा, हा मंत्र आहे ना त्यांचा. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथ्याचा अभंगाचा वारसा भगवान बाबांनी चालवला. शांतीचा वारसा नाथ महाराजांचा भगवान बाबांनी चालवला. शौर्याचा, कर्तृत्वाचा माँसाहेब जिजाऊंचा वारसा, अर्थात त्या विचाराची प्रेरणा पुढे भगवान बाबांनी चालवली. म्हणून भगवान बाबा असं म्हणतात शस्त्रधारी सुद्धा होते. काय सामर्थ्य असेल नाथ महाराजांच्या जीवनामध्ये. दिव्य स्वप्न आहे. कोण असेल ही मूर्ती कळत नाही. तेजपुंज मूर्ती आहे. कोण असेल बुवा कळलं नाही. परत जागे झाले, मूर्ती गायब झाली. कधी कधी होतं असं, स्वप्न पडतं पण कळत नाही. कोण असेल ही मूर्ती. परत झोपी गेले, परत तीच मूर्ती माऊली. का ओळखलं नाही का मला. अजाण वृक्षाची मुळी कंठासी लागली. अहो मी आलोय तुमच्याकरता, तुम्हाला यावं लागेल आळंदीला. मग मात्र नाथ महाराजांच्या लक्षात येते. लक्षात आल्यानंतर गिरजाबाईंना स्वप्न सांगितलं. सांगितल्याबरोबर गिरजाबाईंनी तयारी केली. नाथ महाराज आळंदीला आले. आळंदी म्हणजे आत्ताची आळंदी वेगळी, त्या काळातली आळंदी फार वेगळी. पहिलं आपल्या मठाजवळ काही नव्हतं महाराज. संतोषी माताच्या मागे सगळं पटांगण होतं. कशासाठी होतं ते काय कीर्तनच सांगू का. पण आता महाराज फार कठीण झालं. फार बिल्डिंग, आपला मठ लईमध्ये आला आता. पहिला आपला मठ कडीला वाटायचा. अर्थात विषय असा आहे, त्या काळातली आळंदी म्हणजे निवडुंगांनी वेढलेलं गाव. आणि त्या निवडुंगाच्या वेढलेल्या गावामध्ये नाथ महाराज जातात, कळत नाही. इंद्रायणीचं स्नान आहे, 3 दिवस अनुष्ठान. आणि ती कळालं सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ या, मी तिथं तुमची वाट पाहतोय. आल्यानंतर दर्शन घेतलं. परत 3 दिवसाचं अनुष्ठान. अनुष्ठानाच्या अंती सांगितलं समोरचा जो नंदी आहे ना त्याला बाजूला काढून मधी प्रवेश करा, मी तुमची वाट पाहतोय. अनुष्ठानाच्या अंती नंदीला स्पर्श केला. चित्र सरकल्यासारखं नंदी असा पुढं सरकतो. नाथ महाराजांनी पाऊल टाकले. 3.5 पाऊले टाकत नेमी येले स्थळ समाधीचे. पाऊल टाकल्याबरोबर तेज असं लख प्रकाश पडला. तेज असं फाकलेलं होतं ज्ञानोबरांच्या कीर्तीचं. ज्ञानोबरांचा तो वलय, तो सुगंध इतका दाटून गेला होता त्या विवराला. शरीरातून असं तेज बाहेर फकत होतं. आणि इतकं तेज त्या विवराला दाटून गेलं होतं. कुठून तरी ते बाहेर पडण्याचा विचार करत होतं. तिथं नाथ महाराज गेले. आणि गेल्यानंतर श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमस्कार केला. मनोभावे आत्मसन्मानाने नमस्कार त्या ठिकाणी केल्यानंतर नाथ महाराज समोर बसतात. दोघांमध्ये चर्चा होते. काय चर्चा होते कोण जाणे. नाथ महाराज ज्या वेळेला समोर बसले, ज्ञानोबर समोर आसनावरती बसलेले आहेत. गवताच्या काड्या आहेत, वरी मृगाजीन आहे, दूत वस्त्राची गडी आहे, बेलपत्र आहे, कमलपत्र आहे, तुळशीपत्र आहे. असं टाकून ज्ञानोबर बसलेले आहेत. दंड ठेवलेला आहे, हातामध्ये जपमाला आहे, समोर चमकणारा ग्रंथ आहे, तुळशी मंजुळा आहेत. असं वाटतंय कुणीतरी आत्ताच मंजुळा वाहून गेलाय, आत्ताच फुलं ठेवून गेलाय. कोण असेल हे तेजपुंज असं सगळे पूजा कोण करून गेला असेल. इतकं सुगंध, इतका तेजोमय असं ते दरवळत होता. तेवढ्यामध्ये दोघांची चर्चा झाली. काय चर्चा झाली कोण जाणे, परमात्मा जाणे. पण चर्चेच्या अंती आता ज्ञानोबराय प्रसन्न आहेत आणि प्रसन्नतेचा फायदा घ्यावा म्हणून नाथ महाराजांनी हळवानपणे आपलं म्हणणं ज्ञानोबरायांच्या समोर अभंगाच्या पहिल्या
डबल चाल काढून घ्यायला लागलो होतो तुमच्याकडून. मला वाटलं कमी बॉलमध्ये जास्ती रन काढावा, पण तुम्हाला वाटलं नाही नाही ओव्हर दम्माने काढूया. काही हरकत नाही, 11 वाजूच तर चालू देऊ मग. विठाला विठाला. अर्थात अजिबात वेळ मी घेणार नाही आपला, चिंता करू नका. तुम्ही संत जन, तुम्ही संत आहात हे मात्र मी ओळखलं. समोरची व्यक्ती संत आहे, समोरची व्यक्ती गुणवान आहे, आपला माणूस हा कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक वाक्य सांगू, माणसाला आपलं तरी कळलं पाहिजे. आपल्याला आपला भाऊ कळत नाही, आपल्याला आपली बहीण कळत नाही, आपल्याला आपलं घर कळत नाही, आपल्याला आपला गाव कळत नाही, आपल्याला आपली माणसं कळत नाही. ती माणसं जगाचं काय घेऊन त्यांना कळणार आहे? ज्याला आपलेपणा कळत नाही ना, तो माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही. हे लक्षात असू द्या. नाथ महाराज म्हणतात, तुम्ही माझे आहेत, तुम्ही आपले आहेत, तुम्ही संत आहात हे मात्र मी ओळखलंय. ओळखण्यासाठी सुद्धा अंतकरण तितकं दयाग्रभूत असलं पाहिजे. समोरच्याला ओळखण्यासाठी महाराज म्हणतात, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, किंवा संतांचा महिमा संतची जाणती. दुर्लभ या गती अनेकाशी. एकच वाक्य लक्षात असू द्या, आपल्याला आपलं म्हणायला शिका. विठाला. अर्थात तुम्ही संत आहात, मी ओळखलंय, त्याच्यामुळे आता तुम्हाला माझं ऐकावं लागेल. माझे ऐकावे वचन. संत हे तुमच्या माझ्यासारखेच असतात महाराज. कारण समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संतनवती जगा मानसा त्या सारिके. अर्थात एक म्हणला महाराज, अहो ते संत ते कवन कसे असतात संत मला माहित नाही. महाराज म्हणले, तुला आकाश माहिती आहे? तर आकाशाच्या खालीच असतो मी. अरे मग तर संत कळले ना तुला. आकाशात चंद्र पाहिलास तू? तर मी नाही चंद्र पाहत, पण बायकोला चतुर्थी असते ना, म्हणून वाट बघावं लागते. असं आहे का? मग तो चंद्र, त्या चंद्राच्या शेजारी चांदण्या असतात, माहित आहे ना तुला. चांदण्यांना असं वाटतं हा लख पडलेला प्रकाश कोणाचा आहे? हा लख पडला ते प्रकाश कोणाचा आहे? हा आमचाच आहे, असं चांदण्यांना वाटतं. पण हे चांदण्यांनो, अगं तो जो प्रकाश आहे ना, तो तुमचा नाही, तो चंद्राचा आहे. पण बऱ्याच वेळेला चांदण्यांना वाटतं हा जो प्रकाश आहे ना, तो माझा आहे. अगं चांदणे, हा तुझा नाही, हा त्या चंद्राचा आहे. तुला जर वाटलं ना माझा लई मोठा प्रकाश आहे, तर तू अमावस्येचा चंद्र उजडू दे, मग तुला कळन तुझी ताकद किती आहे ते. अमावस्येला चंद्र असतो का? झोपला काय बचत गट? अमावस्येला चंद्र नसतो, अमावस्येला चंद्रच नसतो, म्हणून चांदणीची चमाकी आपल्याला दिसत नाही. म्हणून अरे बाबा, चंद्र म्हणजे संत आहेत, चांदणी म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. नाही नाही महाराज, हे लय दूरचं झालं, जरा जवळचं सांगा. महाराज म्हणले, चिंता करू नको. तुला शेती आहे का? तर ऊसाच्या कडीला निळकंठेश्वराचं मंदिर बांधलंय म्हणलं आपण. म्हणजे तुम्ही नाही सांगत, आपल्याला शेती आहे म्हणून तर बांधलं ना. शेती आहे ना म्हणले, बस मग तर सोपं आहे. शेती आहे ना, ऐक. महाराज म्हणले, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी. अरे तुझ्या जमिनीमध्ये गारगुट आहे, तुझ्या जमिनीमध्ये हिरा आहे. तू म्हणला काय माहित नाही म्हणले आपल्याला. काय झालं बघा, आता हे कीर्तनामुळे ना आपल्यासारख्याला मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी जाण्याचा योग येतो. ऐक नाही, सरपंचांच्या घरी जाण्याचा योग आला, बडेसरांच्या घरी जाण्याचा योग आला, तोंडेसरांच्या स्कॉर्पिओमध्ये येण्याचा योग आला. एरवी तोंडेसरांनी ऊस तोडाय सुद्धा आम्हाला छावणीचा बोलिलं नसतं इकडं, पण कीर्तनामुळे बडेसर घेऊन आले ना. ते आमच्या जीवनातून कीर्तन वजा केलं ना, आम्ही शून्य आहेत. हे आमच्यासारख्याने लक्षात ठेवलं पाहिजे. पण आम्ही चांदणीसारखंच करतो, आमचाच प्रकाश आहे नाही, त्या चंद्राचा आहे. अर्थात विषय असा आहे की मोठ्या माणसाच्या घरी जाण्याचा योग येतो. मोठ्या माणसाच्या घरी मला मुंबईला कीर्तन झालं, योग आला. ते पाहिलं त्यांचा बंगला आणि मोठ्या माणसाचं घर पाहिल्यानंतर मला आनंद वाटतो. आपण 2x2चं पत्र्याचं बांधू शकत नाही, ज्यांनी बांधलंय त्याचं कौतुक कराय काय बिघडते. पण काय काय लय जळके इथले सोडून. अर्थात माझं ते जळकोटला कीर्तन होतं परवा. अर्थात मला अगोदर मी नुसतं जळकोट म्हणायचो, पण ते जळकोटला जाण्याचा योग आला. तालुका आहे लातूर जिल्ह्यामध्ये. अर्थात विषय असा आहे, मी ते बंगला सगळा पाहून घेतला मस्त. आणि मी बोललो, साहेब किती मस्त बांधला होय, स्वर्गामध्ये हा तुमचा बंगलाच आहे. असं ऐश्वर्य कधी आपण पाहिलंच नाही, किती मस्त आहे तुमचा बंगला. आणि पाहिल्यानंतर महाराज त्यांनी अशी खिरेची प्लेट आणली, विठ्ठल महाराज अशी प्लेट ठेवली. मी म्हणलं, देतय काय की आता आपल्याला 2-4 हिरे. आपल्यासारख्या भिकाऱ्याला काय देतय काय की 2-4. पण ते म्हणलं, महाराज याच्यामध्ये खडी साखरेचा खडा आहे, ओळखा. मी म्हणलं, बरं आहे गाडे, गोड बोलून घरी न्यायचं आणि तिथे गेल्यावर प्रश्न उत्तर सुरू करायचे.
त्याच्यामुळे आपण काय कोणाच्या घरी जात नाही. बऱ्याच वेळेला घरी गेले की लोक म्हणतात महाराज ते तुम्ही पहिलं भविष्य बघायचात ना, आता थोडं बघा बरं. आता बंद करून टाकलं मी ते. म्हणलं लई ताण व्हायला लागला. म्हणलं सांगायचंच नको हे, कारण खरं सांगायला लय बरं, खरं दिसल्यावर खरं तरी सांगावं ना. पण ते खरं सांगावं तर टेन्शन, समोरच्या कोण दक्षिणा मिळते का नाही, सांगणंच बंद केलं. नको म्हणलं. ते म्हणले नाही नाही. घरी गेल्यावर महाराज आमचे सुदाम बाबा म्हणायचे भविष्य बघण्यापेक्षा आपलं वर्तमान चांगलं ठेवा, भविष्य चांगलंच आहे. माणसाचं वर्तमान बिघडलं त्याच्यामुळं अहो पोरांनी जर परीक्षाच्या बरं जांभळी देऊ नको माझ्याकडे पहा. जर परीक्षेच्या त्यावेळेला जर मकरध्वजासमोर असा हात जोडला, देवा मला पास कर, देव म्हणील ऑनलाईन अगोदर अभ्यास कर. आता ऑनलाईन आहे ना, अगोदर अभ्यास कर. परवा एक जणाचा बाप असा पेढे घेऊन आला. म्हणला महाराज घ्या पेढे. म्हणलं रामभाऊ कशाचे घ्या. पोरगा पास झाला. म्हणलं किती आहेत. म्हणला 32. शाबास, 32ला कुठं पेढे असतात का. तो म्हणला घ्या, गेल्या वर्षी 35च होते, आता तरी वाढली म्हणलं आपले मार्क. अरे कठीण आहे हे सगळं. अर्थात विषय असा आहे महाराज, असं ते बंगला पाहिल्यानंतर मी म्हणलं साहेब हे अवघड आहे हे सगळं, मला हे नाही ओळखता येणार. नाही म्हणले ओळखा. मी म्हणलं आता हे बरं आहे गाड्या. मी म्हणलं साहेब 10 मिनटं द्या. 10 मिनटं द्या म्हणल्यानंतर तो म्हणला 15 घ्या. म्हणलं हिथून तिथून फर्स्ट क्लास आहे आपण, 15 कशाला. जो प्रश्न जितक्या वेळेचा आणि जितक्या मार्काचा आहे तितकंच व्हॅल्यू त्याला दिलं पाहिजे. 10 मार्काच्या प्रश्नाला उगा अर्धा तास घालविण्यात होय सर काय काम आहे का. प्रस्तावना समारोप मधलं मॅटर हाणायचं की झाला उत्तर तयार. उग त्याला 10 मिनिटाच्याला 20 मिनिटं वाया घालू नाही. मी म्हणलं मी 10 मिनिटाचा प्रश्न आहे ना हा 11 मिनिट लागू देणार नाही, चिंता करू नका साहेब. मी असं 11व्या मिनिटाला असा खडा उचलला बडे सर आणि त्याच्या हातात दिला. म्हणलं साहेब घ्या खडा. तो म्हणला महाराज अहो तो हिरा. मी म्हणलं या हिऱ्याने हे हिरे पहिल्यांदाच बघितले, त्याच्यामुळे या हिऱ्याच्या हाताला हे हिरे लागणं शक्य नाही. तो म्हणला नाही हिराचा हिरा. मी म्हणलं नाही खडी साखर आहे साहेब, चाटून बघा. तो म्हणला काय चाटून बघायचं आहे महाराज, 65 वर्ष वय आहे माझं, हिरे इकता आपला जन्म गेला. मी म्हणलं माझं सुद्धा 10 वर्षाचं वय कीर्तनात खडी साखर खाता गेलं. आपलं काय इकता थोडंच आहे. मी म्हणलं साहेब हा हिरा नाही खडी साखऱ्याचाच खडा आहे. तो म्हणला महाराज ओळखलं राव, हुशार आहे तुम्ही. म्हणलं म्हणून तर चिंचवणला आहे. अर्थात म्हणले कसं काय ओळखलं तुम्ही. ओळखायचं काय अवघड आहे ओळखायचं. म्हणलं साहेब 10 मिनिटं झालं या प्लेटचं मी निरीक्षण केलं आणि 11व्या मिनिटाला मला कळालं ही माशी येते. कळलं ना तुम्हाला, माशी येते. माशीला काय करायचंय सप्ताह आपलं हे लई फुल रेंज तुम्हाला बी. माशी बरोबर या खड्यावर बसते, ज्या अर्थी इथं बसते त्या अर्थी हा काय आहे खडी साखरेचा खडा आहे. महाराज तुला जमीन आहे. अरे हिरा म्हणजे संत आहेत, गारगुट म्हणजे तू आणि मी आहे. महाराज जरा जवळचं घरातलं सांगावं, येलेलं आमचं झालं. तुझ्याकडे गायी आहेत का. मग 3 गायी आहेत, 5 म्हशी आहेत, बस मग तर कळले संत. म्हणले कसं. म्हणले ताक होतं घरी, भरपूर होत नाही कारण दूध डेअरीला आणि चटणी नेरीला आहे, पण थोडंसं होतं. म्हणले आपल्याकडे बादलीचं ताक होतं, किलूकचं लोणी निघतं. म्हणले मग अरे कळलं ना, अरे कळलंय ना, सांग. ताक म्हणजे तू आणि मी आहोत, लोणी म्हणजे मकरध्वज महाराज आहेत बाबा. अरे संत ओळखण्याची फार काही अवघड गोष्ट नाही. संत माणसाला ओळखता आले पाहिजे आणि ओळखलेल्या संतांना कळणं सुद्धा महत्वाचं आहे. महाराज तुम्ही मी ओळखलंय, तुम्ही मला कळालात. माऊली मानवता, उदारता आणि लीनता या तिन्हीचा संगम म्हणजे तुम्ही माऊली आहात. माऊलीकडे किती मानवता आहे, पालखी सोहळ्यात येऊन बघा. माऊलीकडे किती उदारता आहे, ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यात या मावशात ना काय भजन सुंदर म्हणतात. माऊलीच्या पालखी सोहळ्यात आल्या असे गटुडे डोक्यावर असते आणि असा ह्यांचा सूर असतो, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. तेवढ्या ठिकून कोणीतरी वाटणार काहीतरी आणावं. ती म्हणते अगं ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ते कोण हे कोण बिस्किटावाला आहे, ती म्हणते अगं ज्ञानोबा माऊली. आता फार कठीण आहे महाराज, किती उदारता किती आहे, काय सामर्थ्य आहे महाराज, फार कठीण आहे. माऊली तुम्ही संत आहात हे मला कळलंय. आता तुम्ही माझं ऐका. ऐकलं नाथ महाराज सांगा काय करू. करा कृपा माझ्यावारी, करा कृपा माझ्यावारी, करा कृपा
करा कृपा माधवरी करा कृपा माधवरी कृपा माधवरी करा कृपा माधवरी करा कृपा माधवरी बोला टाळी वाजव भजन करा कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज मकरध्वज महाराज छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही संत जन माझे ऐकावे वचन कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी का कृपा करा बरं कृपा या शब्दामध्ये महाराज म्हणतात की तुम्ही कृपा करून काय करा तर एकदा दाखवा तो हरी काय एकदाच कारण आहे तुमचे हाती म्हणून येतो काकुलती चौथं चरण बहिरवीत झालं पाहिजे ते कुणी म्हणायचं ते ठरवून घ्या अर्थात विषय असा आहे मी तुम्हालाच का आग्रह करतो कारण महाराज म्हणाले की हे तुमच्याच हातात आहे आता कृपा शब्द आहे ना पुरुषोत्तम महाराज हा कॉमन आहे कुणाची कुणावरती कृपा होऊ शकते महाराज कृपेला एरवी काय किंमत आहे काही किंमत नाही कृपेला कृपा कुणाची कुणावरती होऊ शकते असं उगाच कुणालाही म्हणत जाऊ नका कधी एखाद्या वेळेला आपण म्हणतो की नाही एखाद्याला म्हणलं काय बरं चाललंय का हो ते बरं चाललंय का म्हणल्यावर समोरचं म्हणतो नाही नाही बरं आहे तुमच्या कृपेने आमचं बरं आहे असं म्हणत जाऊ नका त्याच्या कृपेने आपलं बरं कसं काय चालन तेच गावात तंबाखूला चुना मागत हिंडतन त्याच्या कृपे म्हणत जाऊ नका म्हणायचं आहे ना कृपेने मकरध्वजाच्या कृपेने माझ्या आईवडिलाच्या आशीर्वादाने साधू संतांच्या कृपेने माझं कसं आहे चांगलं चाललंय असं म्हणत चला महाराज कृपा शब्द कॉमन आहे कृपेला काही किंमत नाही महाराज कृपेला काही किंमत नाही कुणाची कुणावरती कृपा होऊ शकते पण कृपेचा त्याच वेळेला किंमत नाम शक्ती प्राप्त होते कृपेचा विषय काय आहे त्या विषयावरती कृपेची ताकद अवलंबून असते इथला विषय एकदा दाखवा तो हरी हा विषय आहे एरवी कृपेला काय किंमत आहे एक जण असा चालला होता रस्त्याने त्याला त्याचा मित्र भेटल्यानंतर तो म्हणला मित्रा लई भूक लागली आपल्याला जेवण मिळेल का चल पंगत सप्ताह चालू आहे गावात आला पंक्तीला टच्चून जेवला महाराज इतका जेवला इथं इतकं नाही बरं माऊली त्याने इथं इतकं केलं बापरे काय जेवण आहे आमच्या दिंडीत एक माणूस होता ते पोटाला सुतळी बांधायचा आणि जेवायला बसायचा तटकन तो बस आता वाढू नका काय स्टॅमिना असं राह जुने माणसं खायचे बी कणकुण असं म्हणतात मी काय पाहिले नाही असं कवळ्यात ज्वारीचं पोतं उचलून घेऊन जायचे बुवा काय डेअरिंगबाज लोक असतील राह पहिल्या काळात लई महाराज ह्यांना माहीत नाही लई जुन्या काळात ह्यांच्या डोक्याने 500 वा असायच्या विचारा यांना सगळ्यांना आता काय झालं आता टेम्पो विकून शॅम्पू आणले म्हणून घोटाळा झाला फार जुना काळ म्हणजे लई समृद्ध व्हासाठी हे लेकरं तर लई शेंबडे लई महाराज म्हणजे सगळा सुकाळ असायचा पण आता ते काय राहिलं नाही महाराज फार सिस्टमॅटिक कार्यक्रम झाला अर्थात कृपेला काय किंमत आहे तो म्हणला मित्रा चिंता करू नको भरपूर जेव तो कच्चून जेवला तो म्हणला चलू का म्हणला चलू का मकरध्वज महाराजाचं माहीत नाही महाराष्ट्रात एकच मंदिर आहे ते चिंचवणला आहे आमच्या देवाची शक्ती माहीत नाही तुला सप्त्यातलं जेवण करून जर तसाच घरी गेला तर महागच तुझ्या येते कुठंशी गेला तो म्हणला बापरे म्हणला मग काय करू कीर्तन ऐकून जा कीर्तनात बसला महाराज आणि कीर्तन ऐकून जात असताना म्हणला मित्रा तुझ्या कृपेने जेवण लई छान भेटलं तुझ्या कृपेने कीर्तन बी ऐकाय मिळालं पण तुझ्या कृपेने आपली चप्पल हाणली कोणीतरी ते म्हणला हाणली हा हा म्हणजे कळलं मला हा हा म्हणजे काय लय
पक्के तुम्ही बी म्हणले की होय माऊली हा म्हणलं की बरं त्याने हा म्हणल्यावर त्याने काय तुटक्या अंगठीचे बघितले काय तोंडे सर कोरी कट. घरी गेला महाराज. घरी गेल्यानंतर बडे सर त्याची बायको सकाळी सकाळी सडा समर्जन करायला उठली होती. ती म्हणली मालक अहो आपल्या घरी कुणी पाहुणे आले का? तो म्हणला कुण नाही मी एकटाच आहे. अहो मग नवी चप्पल कुणाची? तो म्हणला माझीच आहे. अहो खोटं कशाला बोलता? उजव्या पायाच्या चप्पलचा तुमच्या अंगठा तुटला होता. ते म्हणला बाहेर वरडू नको घरात इज्जत घालू नको आपली. काही काही बाया या काय साध्या आहेत का काय उगा चिंचवणच्या आहेत म्हणून आता ह्या चांगल्या आहेत बिचाऱ्या. आमच्याकडच्या घाटावरच्या बापरे तसं काही नसतं. घाटावरची बी मिरची गोड लागते आणि इकडची गोड लागते असं नाही तिखटच असते. अर्थात आमच्याकडची गल्लीतली एक बाई नवऱ्याला काय म्हणली माहिती तुला तर ना सांगितलेलं तुम्ही ऐकतच नाहीत. आता त्याने आवाज बोलली म्हणावं का तो रे बोलली म्हणावं. काय डेरिंग बाज असतात राव या मावश्या. बापरे काय काय बायाची तुम्हाला किवची ती. त्या गड्याकडे बघितलं की कळतं ह्याला घरी किती ताण असेल. पण तुमच्याकडे ताण मला तुमचे चेहरे बघितले तुम्ही फ्रेश दिसतात त्याच्यामुळे घरदार तुमचं समृद्ध आहे. घरी तुमचा काही ताण नाही. नाही तर लई टेन्शन महाराज. चेहरा आपल्याला चेहरा बघितला की कळतो घरी किती त्रासलेला आहे. बघा तुम्ही घरी येऊन बाहेर आला की फ्रेश होतो. मंडपात आवाज पटी तुटुस्त आणि घरी गेला की होय पाप्याची माय आता जरा सप्त्यातल्या सारखी ओरड की गरीबी आता महाराज आवाजच कमी होतो. तो म्हणला बाहेर ओरडू नको. काय झालं म्हणला काल म्हणला मकर ध्वजाच्या सप्त्यात माझा मित्र भेटला. इतकी भूक लागली होती त्याची कृपा माझ्यावर कच्चून जेवलो. ती म्हणली मग पुढं काय झालं? पुढं अगं त्याची कृपा कीर्तन ऐकून लावलं त्याने मला. ती म्हणली मग पुढं काय झालं? पुढं मग माझी चप्पल आणली. ती म्हणली मग पुढं काय झालं? पुढं ही घेऊन आलो. आता बायको त्याचीच होती माऊली ती. बायको म्हणली तुमच्यासारखा स्वार्थी माणूस अख्ख्या चिंचवण सर्कलमध्ये नाही. तुमच्यासारखा स्वार्थी अरे इतका कुठं स्वार्थ असतो का? तिथं फक्त तुमच्याच पायाच्या होत्या का? माया पायाच्या नव्हत्या का तिथं? तिचा नवरा म्हणला अजून 4 दिवस सप्ताह उद्या साव कशाला चपला. ह्याला काय कृपा म्हणायचं का? कृपेला काही सुद्धा किंमत नाही. कृपेला त्याच वेळेला किंमत आहे की ज्या वेळेला कृपेचा विषय काय आहे. इथला कृपेचा विषय एकदा दाखवा तो हरी. एकदाच दाखवा आणि तुमच्याच हातात आहे. का तुमच्या हातात आहे? हे बघ इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ त्याच्याकडे बघू नको. देशाचे पंतप्रधान माहित आहेत तुला? तुला काय नाव आहे? उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान कसे रे? पुढं बोल पुढं बोल. देशाचे पंतप्रधान काय नाव? देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद. मागे सांगितलं बरोबर त्या पोराने. पोरं चांगलेत बरं सर तुमच्या गावचे. अर्थात विषय असा आहे देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा बरं का देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या शेतीचा 7/12. आता त्यांना शेती आहे की नाही मी काय गुजरातला गेलो नाही पायाला. पण त्यांच्या शेतीचा 7/12 जर कोर्टात सादर करायचा असेल तर सही कुणाची लागेल त्या 7/12? जे नशे लल्लाटी ते करी पेनाने तल्लाटी त्याची सही लागेल महाराज. इथं नाही ना कुणी तलाठी? इथं नाही ना. लई मोठेत म्हणले आपले रिवर्स. हा तसले नाहीत आमच्या गावातले. बडे सर म्हणतात आमच्या गावातले तसले नाहीत. म्हणजे तसले नसले तरी कसले तरी असतेत. विठ्ठल विठ्ठल. शेतीचा 7/12 कोर्टात सादर करायचा आहे. पंतप्रधान असले तरी काय झालं त्या 7/12 तलाटाची सही जशी आवश्यक आहे ना तसं तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची ना. तुम्हाला देव गाठायचा आहे ना तर तुम्हाला भगवान बाबाचीच सही लागेल. त्याच वेळेला देव कृपा करील. अन्यथा कृपा देव करणार नाही. त्यासाठी ज्ञानोबरायांची सही लागेल. त्यासाठी तुकोबरायांच्या जवळ जावं लागेल. कारण धरितीच्या हाती संत कृपावंत. लांब नाही जाता आलं तर गोरक्षनाथ टेकडीवरती जा. किसन बाबांना जवळ करा.
देव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे वा वा पाय इने साधती साधन तुटते भावाचे बंधन जय हो हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय इने साधती साधन तुटते भावाचे बंधन आताशी कीर्तन सुरू झालं. महाराज प्रमाणाचा बादशाह आहे गणेश महाराज. म्हणजे किती पाठांतर असन त्यांना फक्त मी दाब टाकलाय म्हणून ते असं नाही बरं का. गणेश महाराज संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही एरवी हरी प्राप्ती शिवपाय धरावे. भीमसिंग महाराजांच्या कीर्तनात महाराज किती प्रमाण असायचे यांचे. आपले बाबासाहेब पाटील इटकर शेवटचं कीर्तन गोरक्षनाथ टेकडीवरती मी ते ऐकलं आणि त्याची चाल मला वाटतं धामणीकर गुरुजीने गायली होती आणि मागे श्रीरंग महाराज म्हणले होते आणि बाबासाहेब पाटील वाजवाय होती ती कॅसेट आपल्याकडे पण मी तुम्हाला देणार नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज देवा तुझी प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर संतांच्या जवळ जावं लागेल आहे. भक्ती हरीची भेटी वा वा भावे भक्ती हरीची भेटी भावे भक्ती हरीची भेटी देवा भावे भक्ती हरीची भेटी देवा सहिता करणे संगती साधूची सहिता करणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी दे भावे भक्ती हरीची स्वहिता कारणे भेटी संगती साधूची भाऊ बळी बस तुम्ही संतांच्या जवळ जा देव कृपा करील आणि एकदा का तो परमात्मा मिळाला ना मग मात्र अवघे भाग्ये ती घरा देव स्वैरा झाली आपुला तो एक देव करून घ्यावा. अर्थात महाराज म्हणले देवा तू एकदा का मला मिळालास ना मग भाग गेला शिन गेला आणि अवघा झाला आनंद म्हणून एकदा दाखवा तो हरी. एकदाच तो परमात्मा का पाहायचा तो परमात्मा सांगितला. अर्थात तो भगवान पंढरीश परमात्मा महाराज म्हणतात एकदाच दाखवा. विठ्ठल अर्थात विठ्ठलराव नावात तुमचा अर्थ एवढा दडलेला आहे ना जबरदस्त म्हणून तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव सुद्धा विठ्ठल ठेवलं. विधाता ठ निळकंठ म्हणून निळकंठेश्वर ठ निळकंठ ल लक्ष्मीकांत म्हणून विठ्ठल. विधाता ठ निळकंठ भगवान शिवजी ल लक्ष्मीकांत भगवान विष्णू म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण म्हणजे भगवान विठ्ठल. स्थिती उत्पत्ती लय या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे भगवान विठ्ठल. आणखी सोपा भाव सांगतो. विधती म्हणजे ज्ञान वि म्हणजे ज्ञान ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. किती शब्द सांगितले मी किती शब्द सांगितले. ज्ञान शून्य आणि स्वीकार. किती शब्द सांगितले. ज्ञान शून्य आणि स्वीकार. किती शब्द सांगितले. ज्ञान शून्य आणि सरजम टेस्ट करून म्हणजे डेमो घेतला मी थोडक्यात. अर्थात ज्ञान शून्य आणि स्वीकार याचा अर्थ इतका गोड आहे. वि म्हणजे ज्ञान ठ म्हणजे शून्य ल म्हणजे स्वीकार. जो परमात्मा ज्ञान शून्य व्यक्तीचा स्वीकार करतो त्याला म्हणायचं भगवान विठ्ठल. विठ्ठल खटनट यावे खटनट यावे शुद्ध होणे जावे दौंडी पिठे भावे चोखा मेळा. अर्थात कोणीही असो कसाही असो पहिल्यांदा जाती निर्मूलनाचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे आमच्या पांडुरंगाने केलं. नामदेव पायरी जवळच सगळ्यांनाच घेतलंय. अर्थात तिथं चोखोबारायांची समाधी आहे. याचा अर्थ असा आहे आमच्या पांडुरंगाजवळ ना जातीवादाला थारा आहे ना वर्ण व्यवस्थेला तारा आहे. श्यामा नावा वेश्येच्या पोटी जन्मलेली कानोपात्रा सुद्धा आमचा पंढरीश परमात्मा जवळ घेतो. एकच वाक्य जाता जाता कीर्तनातला लक्षात ठेवा. गळ्यात माळ हाय हाय धरतरी थोडी थोडी टावर गळ्यात माळ आणि पुढं काय कपाळा बुक्का असं मला म्हणायचंय. तुमच्या पोटात लगेच दुसरंच आलं. अर्थात तसं नाही पण खरं सांगू का गळ्यात माळ असून जर पुढचा काळ असेल ना
तर माळ नसली तरी चालेल गड्या, अर्थ चुकीचा काढू नका. आमचा देव इतका दयाळू आहे. सज्जन कसा विकू लागे मांस, माळ्या असावं त्या असं खुरपू लागे. नरहरी सोनार चोखा मेळा. जो माणूस चांगलं काम करतो ना, देव त्याला मदत करतो. एवढंच वाक्य लक्षात ठेवायचं. तुम्ही चांगलं काम करा, देव तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही वाईट काम करायला लागा, देव तुमचं बिघडवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गायन काम करायचंय ना, इतकं मन लावून करा. खरं तुमची चाल छान झाली. अर्थात ही सगळी टाळकरी छान आहेत. नाही तर काही काही माणसं असे स्वर काढतात, आलेला ईश्वर निघून जातो. असे स्वर काढू नका. ज्याला स्वर कळला त्याला ईश्वर कळला महाराज. म्हणून इतका स्वर छान लावा, तुमचा स्वर ऐकण्यासाठी देव यावा. इतका चांगलं मृदंग वाजवा, तुमचा पखवाज ऐकण्यासाठी देवाने बसावं. इतकं चांगलं तुम्ही कीर्तन करा, देवाने डोलावं. इतकं चांगलं तुम्ही भजन करा की तुमच्या भजनात नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. तुम्ही जर डॉक्टर असाल ना, तुम्ही जर डॉक्टर असाल तर इतकं पेशंटला मन लावून तपासा, इतकं पेशंटला मन लावून तपासा. तुमचा 4था मजला चढला तरी पेशंटचं राहिलंच नाही पाहिजे. इतकं असं मी म्हणलो नाही, हसू नका. इतकं चांगलं पेशंटला तपासा. माझा देव इतका दयाळू आहे. तुमचं पेशंटला मन लावून तपासून पाहणं हे माझ्या देवाला जर आवडलं ना, हा डॉक्टर खूप मन लावून तपासतोय, तर तुमच्या दवाखान्यातला पेशंट माझा देव झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर शिक्षक असाल ना, इतकं छान शिकवा, इतकं मन लावून शिकवा की तुमचं शिकवणं पाहून अनुदानाचा तर विषय असलाच पाहिजे, अर्थात पगाराचा तर विषय असलाच पाहिजे. इतकं मन लावून शिकवा, इतकं चांगलं शिकवा. दुसऱ्याच्या लेकराला जो शिक्षक मन लावून शिकवतो ना, त्याच्या लेकराला देव कल्याण करीत असतो. अर्थात मन लावून शिकवा. तुमचं मन लावून शिकवणं पाहून माझा देव इतका दयाळू आहे. तुमचं शिकवणं पाहण्यासाठी एक दिवस तुमच्या वर्गातला विद्यार्थी झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं चांगलं शिकवा. आणखी सांगू तुम्हाला, जे काम तुम्हाला, आता ह्या मावशी आहेत ना, तुम्हाला भांडण येतं का? शिव्या देता येतात का तुम्हाला? बोला पटकन, झालं आपलं कीर्तन. शिव्या येतात? अब्बा येतात म्हणल्या मावश्या. बरं, शिव्या देता येतात ना, बिनधास्त द्यायच्या. कोणी काय म्हणलं, आपल्याकडे या भेटायला घाटाव म्हणलं इतक्या मन लावून शिव्या द्या. तुमच्या मन लावून शिव्या द्या ना, ऐकण्यासाठी सुद्धा देव आल्याशिवाय राहणार. पण ह्या शिव्या देताना उगा हलक्या देत्या, 10 रुपयाची, 15 रुपयाची, 20 रुपयाची. इतक्या हलक्या शिव्याला देव गिनीत सुद्धा नाही. 500ची, 1000ची अशी कडक शिवी काढावं लागते, तवा देव दळण दळायला येतो महाराज. ओव्या गाऊनी स्वरात दाशी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी स्वर असा कार्य विठ्ठला माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सोळा. कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्या वरी. ओव्या गाऊनी स्वरात तू ये रे बाबा विठ्ठला. जोरात जोरात आलेला देव निघून जाईन का? यांच्या बेन विकू नको देऊ. जोरात म्हणा, तू ये रे बा विठ्ठला. जमलं. जी बाई म्हणीन तिलाच पुढच्या वर्षीचा सप्ताह बघाय भेटन. आता बघा किती जोरात म्हणतात या. तू ये रे बा विठ्ठला. जोरात, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा घरात नाही आसरा. बघा इतक्या झोपी गेल्यात बघा. आपल्याला वाटतं किती मन लावून ऐकत्यात. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची म्हणे. अरे असं असतं कुठं? जिच्या घरात राहता ती मारीना म्हातारी घरी गेल्या असं असतंय का? संक्रांतीला सुद्धा ठेवायची नाही. बरं, आता ते मोदी साहेब तर काय काढतील बाबा. मोदी साहेब नवीन स्कीम आणली, तोंडे सर नवीन आणली एक. आत्ता आली ती. आत्ता नवीन कायदा नाही झाला तवा काढली. आणि त्याच्यात फक्त लाभधारक सुनाच ठेवल्यात महाराज. सासू त्याच्यातून त्यांनी वय झाल्यामुळे आउट केल्या. म्हातारीनं तर बोटच मोडले आमचं कमन नाव काढलं म्हणून. अर्थात महाराज ते सुनाला काय केलंय त्यांनी. बरं, त्याच्यात बी महाराज त्याच्यात डॉक्युमेंट आहेत 2-3. बघा ना कशा ध्यान देऊन ऐकायला लागले. उगं
रातचं तुम्ही 1 वाजता अनुदान वाटायला या, नाही लोकांनी गर्दी केली तर आपलं नाव दुसरं ठेवा महाराज. पण सप्ताह म्हणलं की काय काय गावचे लोक म्हणतात ना नाही कोरोना आलाय. पण महाराज तुम्ही बहादर माणसं आहेत बरं चिंचवणचे. पर कोरोनात सुद्धा सप्ताह चालू आहे. फक्त बाहेर जाऊ देऊ नका हे सगळे लोकसंख्या, नाही तर पत्रकार साहेब उपस्थित आहेत आज. पण ते धार्मिक पत्रकार आहेत बरं का. अर्थात ते काय असे दुसऱ्यासारखे पत्रकार धाब्यावर बसणारे नाहीत. विठाल विठाल बघा. त्यांनी आता स्कीम आणली म्हणले सुनालाच फक्त त्याचा फायदा. म्हणजे काय बरं त्या सुनाचं त्यांनी फक्त आधार कार्ड घेतलं विठ्ठल महाराज. आणि ते काय बरं त्याच्यात बी आणखी एक अट ठेवली, जी सून सासूला त्रास देईल तिला नंबर 1चा फायदा. बापरे. हो, जी सून सासूला इमानदारीने ताण देईना तिचाच फायदा आहे बघा ह्याच्यात. आणि त्याच्यात त्यांनी काय केलंय वडे सर, ते सुनाचं कार्ड माहेरात तिच्या भाऊजाईबरोबर लिंक करून टाकलंय. म्हणजे सुनाने सासूला त्रास दिला की माहेरात तिच्या महिला तिच्या भाऊजाईने उचलूनच आपटीली. जर तुम्हाला माझं खोटं वाटलं तर घरी जाऊन सासूच्या तोंडात मारा. जर नाही तुमच्या हाईचा हात मोडला भाऊजाईने उद्या आपलं नाव दुसरं ठेवा. तुम्हाला जर वाटलं ना आपली माय माहेरात सुरक्षित राहावी तर नवऱ्याची आई सुद्धा आनंदात राहू द्या. विठाला म्हणजे यांचं कसं आहे माऊली, म्हणजे गाडी माहेराकडे चालली की पिशवीत बसत नाही एवढं सामान, आणि गाडी सासूकडे चालली की म्हणते बासकी किती घेता. आता तुझ्या घरी जाताना असं म्हणला होता का तुझा नवरा? तुझ्या माईकडे जाताना तर 1000 दिले तरी पुरले नाहीत तुला. इथल्या बाया चांगल्या आहेत घाटावरच्या सांगतो. आनंदात विषय असं आहे. असं करू नका. आपल्या आईलाही आनंदात राहू द्या आणि सासूला सुद्धा आनंदात राहू द्या एवढीच विनंती करणार आहे. महाराज हे तुमच्या हातात आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या पामराला तुम्ही काय करा, संत जन माझे कवी वचन कृपा करा मजवरी. एकदा दाखवा तू हरी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. उपस्थित सर्व महाराज मंडळी, सर्व टाळकरी मंडळी,